हॅलो. Yes, ma'am. ओके. अगोदर आपला जो टॉपिक चालू आहे अनालिटिकल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये कुठपर्यंत आलं आपलं? कुठपर्यंत लिहिले आपण? Horizontal portion. ओके. एक मिनिट. कॉलम, स्टेशनरी फेज, ऍप्लिकेशन झालेत. टीजेचं काय चाललं? डायग्राम काढून आणायला सांगितलेली, बरोबर आहे? डायग्राम सगळ्यांनी काढली का? Yes, ma'am. ओके. टीजे कर्व चालू आहे का? कोणता पॉइंट आपण राईट करत आहोत? Horizontal portion. पुढचा पॉइंट आहे. हॉरिझॉन्टल लिहून झाले? इज इट कम्प्लीटेड? No, ma'am. ओके, राईट डाऊन. Range. Range. Okay. First, horizontal portion. Take down. These portion represent no loss in weight with increase of temperature, and the compound is thermally stable over the temperature range. इथपर्यंत आले. Next point. Next point ला लिहा. These information is काय? These information चॅट बॉक्स मध्ये लिहा काय तुम्हाला लिहायचं ते. चॅट बॉक्स मध्ये सांगा. कोणतरी आता बोलत होतं काहीतरी, मला ऐकू आलं नाही. चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके. These information is important because it reveals the temperature range in which substance like polymer, packing material, alloys may be used म्हणा. काय लिहिलंय शब्द काय समजेल? सिचुअली used, may be used म्हणा. ओके. नेक्स्ट, standing downward portion. Take down. These portion indicate the weight loss due to dehydration, decomposition, formation of volatile products, at that temperature. Next line,
TGA, TGA thermogram, TGA thermogram is characteristics for a given compound, for a given compound since unique sequence of unique sequence of physical or chemical changes in compound occurring over definite temperature range, area comma function of molecule structure, molecular structure. Okay. Plot a graph. Is graph is visible for you? Yes, ma'am. Okay, then plot the graph. When you completed, then tell me.
Is it over? Yes, ma'am. Okay. हॅलो मॅम, हा ते CaC2O4 ते आहे बघा, ते 346 डिग्रीच आहे ना? हो 346 बरोबर. ओके. मॅम ग्राफ करा. काय करू? ग्राफ हा एक्सप्लेन. केले की एक्सप्लेन काल. तुम्ही नव्हता का लेक्चरला? हॅलो. नाही मॅम, थोडं लेफ्ट झालं तर मोबाईल मधनं. ओके. मास आणि टेम्परेचरचा ग्राफ काढला आपण डिफरंट केमिकल्ससाठी. वेगवेगळे तुम्हाला केमिकल्स दिसते तिथे. इथे CaO आहे, कॅल्शियम ऑक्साईड आहे तो. डिफरंट टेम्परेचर आहे. त्यात होरिझोंटल पोर्शन काल सांगितल्याप्रमाणे होरिझोंटल पोर्शन मध्ये मासचा लॉस होत नाही आणि जे व्हर्टिकल पोर्शन आहे त्याच्यामध्ये मासचा लॉस होते. त्या पद्धतीने फक्त तुम्हाला ग्राफ काढलाय, त्याला थर्मोग्राम म्हणतो आपण, थर्मोग्राफ. ओके, इथे दिले बा. आता एक्सप्लेन केले TJ थर्मोग्राम. तर हा TJ थर्मोग्राम आहे. ओके. ओके मॅम. ऍप्लिकेशन्स ऑफ TJ टेक डाऊन. त्याच्यामध्ये A क्वालिटेटिव्ह अनालिसिस राईट डाऊन अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. कंप्लीट झाले की मला सांगा.
ओव्हर मॅम. ओके. इथं आपला अनालिटिकल केमिस्ट्री हा टॉपिक संपतोय. न्यू टॉपिक आपण चालू करणार आहोत, दॅट इज पॉलिमर केमिस्ट्री. दिसते का? स्क्रीन दिसते? Yes, ma'am. येस मॅम. Okay. Now see polymer chemistry. नवीन वहीच्या नवीन पानावरती हेडिंग टाका पॉलिमर केमिस्ट्री. Okay, then next. The word polymer is derived from. Polymer हा टॉपिक मला वाटतं तुम्हाला 12th ला झाला असेल, है ना? हा. ओके. Yes, ma'am. येस. सोपा जाईल मग तुम्हाला. पॉलिमर हा शब्द आपण कसा तयार करतो? पॉली मीन्स मेनी अँड मर मीन्स युनिट किंवा पार्ट. मर म्हणजे काय तर युनिट असतील छोटे किंवा पार्ट्स असतात. पॉलिमर्स आर जनरली मॅक्रो मॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय द रिपीटिंग लिंकिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स. पॉलिमर कशाला म्हणतो आपण? तर पॉलिमर्स आर जनरली मॅक्रो मॉलिक्युल्स. ते मोठे मॉलिक्युल असतात, पण कसे तयार केलेले असतात? तर त्यांचं रिपीटिंग लिंकिंग केलेलं असतं. काय केलंय त्यांचं? तर रिपीटिंग लिंकिंग म्हणजे जॉईनिंग, रिपीटिंग जॉईनिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्युल. म्हणजे छोटे 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 मॉलिक्युल्स ते कसे केलेत? आपण जॉईन टुगेदर केलेत आणि एकच मोठा असा मॉलिक्यूल तयार केलेला आहे. त्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो पॉलिमर म्हणतो. ओके. पॉलिमर्स आर वाइडली यूज्ड इन ऑटोमोबाईल्स, डिफेन्स, इलेक्ट्रिकल गुड्स, इलेक्ट्रिकल ओनली अँड गुड्स अँड कॉम्प्युटर कॉम्पोनंट. गुड्स म्हणजे माल, माल सगळा माल येते त्याच्यामध्ये. ओके. इलेक्ट्रिकल अप्लायन्स असतील, गुड्स असेल किंवा कॉम्प्युटर कॉम्पोनंट, सगळीकडे पॉलिमर इथं तुम्हाला पाहायला मिळते. देन पॉलिमर. ओके. हे इंट्रोडक्शन झालं, त्याचे डेफिनेशन बघा. आता पॉलिमर्स आर मॅक्रो मॉलिक्युल्स. मॅक्रो म्हणजे मोठा, जायंट म्हटलं तरी चालेल किंवा हायर मॉलिक्युलर वेट असलेला. फॉर्म्ड बाय द रिपीटिंग लिंकिंग. लिंकिंग म्हणजे जॉईनिंग केलेलं असतं, लिंक केलं म्हणजे जॉईन केलं. ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज मोनोमर्स. स्मॉल मॉलिक्युल्स जे असतील त्यांना आपण मोनोमर्स म्हणतो. आणि मोठा मॉलिक्यूल त्याचा तयार केला आपण बाय द लिंकिंग, तर जो मोठा तयार झाला त्याला म्हणायचं पॉलिमर्स. आता एक्झाम्पल कोणते आहेत या पॉलिमर्सचे? तर पॉलिइथिलीन इज ए पॉलिमर फॉर्म्ड बाय द रिपीटिंग लिंकिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ इथिलीन मॉलिक्यूल. कसा तयार करतो आपण? लार्ज नंबर ऑफ इथिलीन मॉलिक्युल्स जास्त प्रमाणात घ्यायचे, त्यांची पॉलिमरायझेशन रिॲक्शनने आपण पॉलिइथिलीन हा तयार करतो. रिॲक्शन मध्ये तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2 असा एक कंपाऊंड दिसतोय, त्याचं नाव आहे इथिलीन. त्यालाच आपण मोनोमर म्हणणार आहोत. मोनो का म्हणायचं? मोनो म्हणजे सिंगल युनिट आहे, तो आता सिंगल आहे. तो का 2-4 दिसतात तुम्हाला? एकच आहे, एकटा आहे, म्हणून मोनोमर म्हटलं. त्याची पॉलिमरायझेशनची रिॲक्शन झालेली आहे आणि इथं तुम्हाला चेन रिॲक्शन तयार होते. इथं म्हणजे अशी इथिलीन मॉलिक्युल्सची चेन तयार झाली. आता ब्रॅकेटच्या बाहेर त्याच्या बेसला इथं एन लिहिले, इकडं पण एन लिहिले. एन याचा अर्थ काय असतो? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे तुम्ही इथिलीनचे समजा 10 घेतले असतील तर इथं CH2 CH2 CH2, ठीक आहे. तर इथं 2 गेले तर इथं N इज इक्वल टू इथं 8 येत, ठीक आहे. इथं जर आपण 10 घेतलं तर इथं N इज इक्वल टू किती येतं? 8 येते. ओके. हे झालं इथिलीनचं कन्व्हर्जन आपण केलंय पॉलिइथिलीन मध्ये. पॉलिइथिलीन इज एन एक्झाम्पल ऑफ पॉलिमर. देन मोनोमर. व्हॉट इज मोनोमर? मोनोमर इज ए मायक्रो, लहान असतो तो, मायक्रो मॉलिक्युल्स विच कंबाइन्स विथ इच अदर टू फॉर्म ए पॉलिमर. मोनोमर्स हे काय असतं? एक छोटा मॉलिक्युल असतो, ते काय होतात? कंबाइन्स विथ इच अदर, एकमेकांबरोबर कंबाईन होतात आणि त्यांचा एक पॉलिमर तयार होतो. सम मोनोमर्स आर गिव्हन बिलो. तर काही मोनोमर्स दिले तिथे. आता इथिलीन असेल, इथिलीनची हा
मोनोमर असेल तर त्याचा पॉलिमर हा पॉलिइथिलीन असतो. इथिलीनचा पॉलिइथिलीन, प्रोपिलिनचा पॉलिप्रोपिलिन, व्हिनिल क्लोराइडचा पॉलिव्हिनिल क्लोराइड, प्रत्येकाला आपण पॉली हा शब्द वापरत आहोत. स्टिरीनचा पॉलिस्टिरीन, ॲक्रोनायट्राइलचा पॉलिॲक्रोनायट्राइल, व्हिनिल ॲसिटेटचा पॉलिव्हिनिल ॲसिटेट, ॲक्रिलिक ॲसिडचा पॉलिॲक्रिलिक ॲसिड, मिथिल ॲक्रिलेटचा पॉलिमिथिल ॲक्रिलेट, देन मिथिल मिथाक्रिलेट. ओके, देन पॉलिमिथिल मिथाक्रिलेट, टेट्राफ्लोरोइथिलीन, पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन किंवा त्याला टेफ्लॉन पण म्हटलं जातं. ब्युटाडाइन, पॉलिब्युटाडाइन, आयसोप्रीन, पॉलिआयसोप्रीन. नेक्स्ट क्लोरोप्रीन, पॉलिक्लोरोप्रीन, व्हिनिल क्लोराइड, पॉलिव्हिनिल क्लोराइड, सॉरी पॉलिव्हिनिल अल्कोहोल, व्हिनिल अल्कोहोल आणि पॉलिव्हिनिल अल्कोहोल, इथिलीन टेट्राथॅलेट दॅट इज पॉलिइथिलीन टेट्राथॅलेट. नंतर इपिक्लोरोहायड्रिन, पॉलिइपिक्लोरोहायड्रिन किंवा इपॉक्सी, शॉर्टमध्ये त्याला इपॉक्सी रेझिन म्हटलं जातं. नंतर हेक्झामिथिलीन डायमाइन आणि ॲडिपिक ॲसिड या दोघांचा मिळून नायलॉन 6,6 तयार होतं. तसंच वरती इपिक्लोरोहायड्रिन आणि बिसफेनॉल ह्या दोघांचा मिळून इपॉक्सी रेझिन तयार होतो. सेम तसंच हेक्झामिथिलीन डायअमाइन आणि ॲडिपिक ॲसिड यांचा काय तयार होतो, नायलॉन 6,6 तयार होतो. नंतर कॅप्रोलॅक्टम त्याचा नायलॉन 6 तयार होतो. अँड लास्ट ॲमिनो अनडिकॅनोइक ॲसिड दॅट इज नायलॉन 11. दीज आर द मोनोमर्स अँड पॉलिमर्स. हे काय तुम्हाला स्टडीला नाहीत, फक्त फॉर एक्झाम्पलसाठी सांगितलेत काही मोनोमर्स आणि त्याचे पॉलिमर्स. आता पॉलिमरायझेशनची रिएक्शन MCQ ला विचारले जाते. व्हॉट इज पॉलिमर, मोनोमर, पॉलिमरायझेशनची रिएक्शन हे सगळे MCQ ला विचारलं जातं. बघा आता लिसन केअरफुली. पॉलिमरायझेशन इज ए प्रोसेस in which large number of small molecule combines to give a big molecules. हे काय आहे, एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मध्ये काय होतंय, लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्यूल, मोठ्या प्रमाणात छोटे छोटे मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्यांचा मोठा मॉलिक्यूल तयार होतो, कॉल्ड ॲज ए पॉलिमर. विथ ऑर विदाउट इलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्यूल. या प्रोसेसमध्ये विथ ऑर विदाउट इलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्यूल म्हणजे काही मॉलिक्यूल्स इलिमिनेट होतील किंवा नाही होणार, अशी ही प्रोसेस काय होते, कॅरीड आउट होते. समजतंय का? पॉलिमरायझेशनची रिएक्शन समजते का? काय सांगते मी, समजते ना? येस. Yes, ma'am. त्या डोक्याच्या वरून जायचं तुमच्या. काय सांगते बघा, मी परत सांगते. पॉलिमरायझेशन रिएक्शन किंवा प्रोसेस ही एक प्रोसेस असते की त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स काय होतात, एकत्र येतात आणि त्यांचा मोठा मॉलिक्यूल तयार होतो. या प्रोसेसमध्ये लहान मॉलिक्युल्स बाहेर पडतील किंवा नाही पण पडणार. ओके, दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज ए लाईक वॉटर, म्हणजे पाण्यासारखा छोटा मॉलिक्यूल बाहेर पडेल किंवा नाही पडणार. दिस रिएक्शन किंवा प्रोसेस इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन रिएक्शन. देन नेक्स्ट, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. द नंबर, त्याला डीपी पण म्हणतो आपण. डीपी तुमच्या आवडीचा शब्द, बरोबर आहे का? डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन, बरोबर आहे ना? डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. डीपी मीन्स व्हॉट? डीपी म्हणजे काय? Degree of polymerization. Degree of polymerization. ओके. द नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स म्हणजे एन. रिपीटिंग युनिट्स होणार आहेत किती असतील, म्हणजे मगाशी मी म्हटलं ना 10 जर मॉलिक्युल्स घेतले आपण इथिलीनचे, सेम तसं द नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स इन ए पॉलिमर चेन इज नोन ॲज ए डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणतो. द नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स इन ए पॉलिमर चेन. पॉलिमर चेनमध्ये किती नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स आहेत त्याला म्हणायचं डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. इट इज रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग रिलेशनशिप.
ते कसं आपण रिप्रेझेंट करतोय, फॉलो त्याचे एक इक्वेशन आहे आपल्याकडे. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन दॅट इज एन इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट ऑफ पॉलिमेरिक नेटवर्क डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ रिपीटिंग युनिट. मॉलिक्युलर वेट ऑफ पॉलिमेरिक नेटवर्क म्हणजे जे आपण पाठीमागे एक चेन दाखवलेली, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. ओके, ही जी चेन आहे पॉलिइथिलीनची, हे किती नेटवर्क असू शकतात, इथं 2च दाखवलेत मॉलिक्युल्स. असं समजा 20-30 मॉलिक्युल्स असतील तर ते तो जो मॉलिक्युल आहे त्याला आता आपण म्हणतो नेटवर्क म्हणतो. त्याची चेन, नेटवर्क म्हणजे एक चेन असेल किंवा जाळं म्हणतो, सेम तसं. डिवायडेड बाय काय करणार आपण, मॉलिक्युलर वेट ऑफ रिपीटिंग युनिट, म्हणजे एक सिंगल रिपीटिंग युनिट कोणता असेल तो, त्याचं मॉलिक्युलर वेट. समजा 2 रिपीटिंग युनिट असतील तर दोघांचे वेट येईल, एकच असेल तर एकाच फक्त मॉलिक्युलर वेट, आणि होल जी चेन तयार झाली त्या होल चेनचं मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू काय असतो, तर डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन असतो. आर यू गेटिंग? Yes. ओके, देन हेडिंग टाका पॉलिमर केमिस्ट्री, टेक डाऊन. हे तुम्हाला माहिती आहे, इंट्रोडक्शन लिहायची काय गरज नाही, डायरेक्ट पॉलिमर्सची डेफिनेशन लिहा. लिहा पॉलिमर्सची डेफिनेशन. झालं की मला सांगा, आणि एक्झाम्पल म्हणून ते खालचे एक्झाम्पल लिहा वाटलंच तर. मॅम मायक्रोची तशीच लिहायची. मायक्रोची, मायक्रोचं काय, स्पेलिंग मॅम. काय काय ऐकूच येईना तुमचं, तुम्ही काय चॅट मायक्रोची बॉक्स. स्पेलिंग तिथं आहे तशीच लिहायची का म्हणते. मायक्रो, मायक्रोची स्पेलिंग आहे तशीच लिहायची का म्हणते. मायक्रोची स्पेलिंग कुठे येतं, मायक्रो Macromolecules. मॅक्रो आहे मॅडम. मॅक्रो आहे ते मोठे, मॅक्रो म्हणजे मोठे, लार्ज, आणि मायक्रो म्हणजे छोटे, दोन्ही वेगवेगळे आहेत. मॅक्रो आणि मायक्रो असे आहेत. ओके, मॅम हा टॉपिक किती मार्काला आहे. मी पाहिला नाही किती मार्काला, उद्या सांगते. अगोदरचा 9 मार्काचा होता. 1 मिनिट, माझ्याकडे आहे बहुतेक सिलेबस बघते मी, पॉलिमर्स. पण याच्यावरती मार्क्स दिले नाहीत, मी उद्या सांगते किती मार्क्स आहे. हो 16 marks. 16 आहे का? Yes, ma'am. ओके, सिलेबस कॉपी मध्ये पाहते मी आणि तरी पण सांगते. ओके, 16चा असेल, विद्यार्थ्यांनी सांगते तर असेल 16चा, मी कन्फर्म तरी पण सांगेन उद्या. ओके, झालं का? येस मॅम. देन नेक्स्ट मोनोमर. वेट मॅम थोडं राहिले. तर मोनोमरचे 1 मिनिट. मॅम एकदा स्लाइड दाखवून.
पुढे चाललंय 1 मिनिट. ओव्हर मॅम. ओके. नेक्स्ट मोनोमर. मॅम हा बोला. मॅम ते एक्सपेरिमेंट कशात त्या ह्याच्यात सबमिट करायचं का? कशात एक्सपेरिमेंट तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये आहे. प्रॅक्टिकलचे जे राईटअप आहे ना ते तुम्हाला त्याची फाईल अपलोड करायची. सरांनी गुगल फॉर्म सेंड केला असेल. अपलोड करायचे एक्सपेरिमेंट 8 एक्सपेरिमेंट तुम्हाला अपलोड करायचे. ओके. तिथंच करायचे ना? तिथं म्हणजे कुठं? मॅडम तिकडे 5 झालेत एक्सपेरिमेंट. 5 चालेत पण तुम्ही अपलोड कुठे करताय? तुम्हाला सीसीनी गुगल फॉर्म दिला असेल ते तर अपलोड करायचे. दिलाय मॅडम. हा दिले असणार. हा मग जेवढं राईटअप आहे राहिलेलं राईटअप 5 दिसतंय का 6 आहेत? किती आहेत? 5 दिसतेत. तेवढं अपलोड केलं का? करतो मॅडम आज. हा मग राहिलेलं आज देते मी. 2 दिवसात करून घ्या. ओके. ठीक आहे मॅडम. ओके. राईट डाऊन मोनोमर. याची फक्त डेफिनेशनच लिहा ओनली. आणि एक एक्झाम्पल मी खाली देते. फक्त डेफिनेशन लिहायची. झालं का? येस मॅम. ओके. देन फॉर एक्झाम्पल म्हणा. फॉर एक्झाम्पल मोनोमर मध्ये एक एक्झाम्पल लिहा. खाली लिहा. इथिलीन इज मोनोमर. इथिलीन ब्रॅकेट मध्ये त्याचं स्ट्रक्चर लिहा. CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2. Ethylene is a monomer. Ethylene is a monomer and polyethylene ब्रॅकेट मध्ये त्याचं स्ट्रक्चर काढा. डॅश CH2 डॅश. त्या डॅशचा काय अर्थ असतो की त्याच्या पुढं पण अजून CH2 असे मिथिलीनचे मॉलिक्यूल काय झालेले आहेत? कंटिन्यू होणार आहेत असं त्याचं काय मिनिंग आहे. ओके. म्हणून ते तिथं बॉन्ड आहेत. पॉलीइथिलीन इज ब्रॅकेट मध्ये त्याचं स्ट्रक्चर काढा. पॉलिमर. पॉलीइथिलीन is polymer. Next, polymerization. Take down the definition. Polymerization definition लिहा त्याची.
झाली का? ओके. नो मॅम. ओव्हर मॅम. नेक्स्ट. झालं का? ओव्हर मॅडम. नेक्स्ट. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजेच पॉलिमरायझेशन रिएक्शनचे एक्झाम्पल बघूया. पॉलिमरायझेशन रिएक्शनचं CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे हे याचं नाव काय या प्रोडक्टचं नाव सांगा त्याचं. इथिलीन. ओके येस इथिलीन. व्हेरी गुड. इथिलीन. इथिलीनची पॉलिमरायझेशन रिएक्शन झाले त्याचं कन्व्हर्जन CH2 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 एवढे झाले. किती आहेत बघा हे मोजा. मॉलिक्यूल किती आहेत? 10. ओके. Then in this example 5 repeating units are present. Okay, repeating units किती आहेत? 5 आहेत in the polymer chain. So the degree of polymerization is 5. repeating unit जेवढे तेवढे त्याचं काय असेल? degree of polymerization. बघा DP degree of polymerization काय सांगितलं? इट इज द नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स. जेवढे नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स असतील तेवढा काय असतो त्याचा डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. हे आपण सिम्पली सांगितलं. आणि प्रॉब्लेमने जर फाइंड आउट करायचं असेल आपल्याला तर आपण किंवा इक्वेशनने फॉर्म फाइंड आउट करायचं असेल आपल्याला तर आपण हे इक्वेशन यूज करणार. देन नेक्स्ट
टाइप्स ऑफ पॉलिमरायझेशन. ओके, पॉलिमरायझेशन रिएक्शन नंतर त्याचे टाइप्स बघायचे आपल्याला. पॉलिमरायझेशन रिएक्शन मे बी कॅरीड आउट बाय एनी वन ऑफ द फॉलोइंग मेथड्स. त्याच्यामध्ये आपल्याला टाइप्स ऑफ पॉलिमरायझेशन मध्ये फक्त आपण दोनच स्टडी करणार आहोत, ऍडिशन चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन किंवा कंडेन्सेशन, दॅट इज स्टेप वाइज पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन किंवा ऍडिशन पॉलिमरायझेशन. हॅलो मॅम, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनचे एक्झाम्पल नाही का लिहायचं? एक मिनिट, लिहायचंय. प्रॉब्लेम्स पण आहेत त्याच्यावरती. त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याजवळ नाही आहेत आता. त्याचे प्रॉब्लेम्स आणि तो फॉर्म्युला त्यावेळेसच लिहून घेऊया आपण. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन जे आहे प्रॉब्लेम सोबत लिहूया. ओके ओके मॅम. ठीक आहे. टाइप्स मध्ये फक्त आपल्याला दोन स्टडी करायचे आहेत, ऍडिशन. ओके, ऍडिशन आणि कंडेन्सेशन. आता ऍडिशन म्हणजे चेन ग्रोथ. ऍडिशन रिएक्शन किंवा ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये काय होतं, जे नंबर ऑफ मोनोमर्स असतात ते एकमेकांमध्ये ऍड होत जातात. म्हणजे प्रोसेस जी होत असते तिथं ऍडिशन होते आणि चेन ग्रोथ होतं, म्हणजे चेनचे ग्रोथ होते, म्हणजे चेनची वाढ होते. म्हणजे एक 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 जर मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये ऍड होत गेला तर चेन काय होते आपली, इन्क्रीज होते किंवा ते चेनचं इन्क्रीमेंट होतं किंवा चेन ग्रोथ होते. It is a reaction that yields a polymer which is an exact multiple of the original monomeric unit. इथं काय होतं, एक्झॅक्ट मल्टिपल होते. जसं अगोदर आपण एक्झाम्पल पाहिलं, CH2CH2 मध्ये 10 मॉलिक्यूल जे होते ते सगळे सिमिलर होते, म्हणून आपण म्हणणार एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द ओरिजिनल मोनोमेरिक मॉलिक्यूल. ओरिजिनल जो होता CH2 बॉन्ड CH2 सेम तसेच काय तयार झाले, त्याचं मल्टिप्लिकेशन झाले. The original monomeric molecules usually contains one or more double bonds. ओरिजिनल मोनोमेरिक मॉलिक्युल्स मध्ये जे बॉन्ड्स असतात ते एक किंवा डबल असू शकतात. इन दिस ऍडिशनल पॉलिमरायझेशन देर इज नो इलिमिनेशन ऑफ एनी मॉलिक्यूल. इथं एखाद्या मॉलिक्युलचं अजिबात इलिमिनेशन होत नाही. ऍडिशन मध्ये फक्त ऍडिशन होते. एक्झाम्पल दिले बघा. आता पॉलिइथिलीन इज प्रोड्युस्ड फ्रॉम इथिलीन. NCH2CH2 ॲरोच्या वरती हीट किंवा प्रेशर आणि एक सुटेबल कॅटलिस्ट आपण यूज करणार आहोत. N इथं डॅश डॅश दाखवले, याचा अर्थ असतो की इथं अजून CH2CH2 बॉन्ड आहेत. पुढे पण डॅश 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 दाखवले, म्हणजे इथं पण काय होईल, CH2CH2 असतील. सेम तसंच प्रोसिजर पुढे फॉलो होते. आणि इथं आपण हे शॉर्ट मध्ये असं लिहिणार की CH2CH2 आणि त्याच्या बेसला N. याचा अर्थ असतो नंबर ऑफ CH2CH2 मॉलिक्युल्स. दॅट इज दिस स्ट्रक्चर इज नाव वी आर कॉल्ड एज पॉलिइथिलीन, नॉट ए इथिलीन. आता हा पॉलिइथिलीन झालाय. अगोदर N समोर होता, त्याच्या कोइफिशियंटला होता, आता तो त्याच्या बेसला आलेला आहे. आणि इथिलीन मध्ये डबल बॉन्ड होता, पॉलिइथिलीन हॅव्हिंग ओनली सिंगल बॉन्ड. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ ऍडिशन किंवा चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. टेक आर यू अंडरस्टँडिंग दिस? Are you understanding? Yes, ma'am. Take down types of polymerization. Types of polymerization. Write down. कोपॉलिमरायझेशन लिहू नका, फक्त ऍडिशन आणि कंडेन्सेशन लिहा. ओके, कोपॉलिमरायझेशन लिहू नका.
झालं का? येस मॅम. नेक्स्ट. झालं का? हो मॅम. Wait, ma'am. Over मॅम. ओके. एक्झाम्पल नाही त्याचा. मॅम. Another example is PVC, that is polyvinyl chloride. त्याचं स्ट्रक्चर बघा, CH2 डबल बॉन्ड, इथं मगाशी CH2 डबल बॉन्ड CH2 होतं ओनली, त्यातला एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला आणि त्याच्या जागी कोण ठेवला, फक्त क्लोरीन ठेवलाय, म्हणून स्ट्रक्चर कसं झालं, CH2 डबल बॉन्ड CHCl झालं. ओके. देन हीट प्रेशर अँड सुटेबल कॅटलिस्ट वी फॉर्म NCH2 CHCl डॅश डॅश डॅश. आता इथं त्याच्या समोर सेम तसाच असेल, CH2 CHCl
परत तिसरा मॉलिक्युल असेल CH2CHCl, असे काय होणार, अशी चेन कंटिन्यू होणार. मग फायनली आपण त्याचं कन्व्हर्जन असं करणार CH2CHCl आणि त्याला ब्रॅकेटमध्ये टाकणार आणि त्याच्या बेसला काय लिहिणार आपण N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग ते मे बी 20 असतील, 50, 100 किंवा 1000 किती असू शकतील. ओके. आता तो मॉलिक्युल्स व्हिनिल क्लोराइड न राहता तो आता पॉलिव्हिनिल क्लोराइड झालाय, दॅट इज PVC. राईट डाऊन दिस एक्झाम्पल ऑल्सो. हॅलो मॅडम, हा, असले रिएक्शन येतात का एक्झामला? MCQ म्हणजे PVC is and dash dash type of polymer, addition, condensation, co-polymerization. ओके ओके. किंवा तुम्हाला खालचं स्ट्रक्चर देतील, पॉलिव्हिनिल क्लोराइड आहे ते स्ट्रक्चर देतील आणि इट इज अन डॅश डॅश पॉलिमर, पॉलिव्हिनिल क्लोराइड किंवा व्हिनिल क्लोराइड किंवा पॉलिइथिलीन असे विचारतील. ओके. याची MCQ मी तुम्हाला प्रोव्हाइड करते उद्या किंवा परवा किंवा सोमवारी, मंडे. आज जमलं तर प्रोव्हाइड करेन, जेवढं मटेरियल देता येईल तेवढं आज देईन मी आणि याचे MCQ मंडेला सेंड करेन मी. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल की कशी एक्झाम. तुमची एक्झाम ऑनलाईनच आहे, तुम्हाला माहिती आहे एक्झाम ऑनलाईनच आहे तुमची. MCQ प्रोव्हाइड केले ते MCQ चा चांगला अभ्यास करा. प्लस नोट्स आहेत, नोट्स मधून पण MCQ अजून तयार होऊ शकतात. त्यामुळे नोट्स ज्या दिलेल्या आहेत त्या डीप त्याचं स्टडी करा. आम्ही दिलेले MCQ आहेत तेवढेच येतील आणि नोट्स मधील येणार नाही असं होणार नाही. ते जे MCQ दिलेले आहेत ते विद्यापीठाचे अगोदरच्या प्रश्नपत्रिकेतले आहेत, पण तुमची आता एक्झाम ऑनलाईन होणार आहे, ती पहिल्यांदाच ऑनलाईन होणार आहे. तेवढेच MCQ तेच पडतील असं होणार नाही. तुम्हाला डीप नोट्स वाचाव्या लागतील. जे आम्ही लिहून दिले त्यातला कोणताही कसाही त्याच्यावरती MCQ तयार करतील. त्यामुळं फक्त तेवढेच MCQ करायचे. मॅडम नोट्स देतात, लिहायची काही गरज नाही. MCQ केले तर तसं अजिबात नाहीये. तुम्ही डीप वाचायचंय, कारण डीप MCQ विचारले जाणार आहेत एक्झामला. ठीक आहे. थोडं गांभीर्याने घ्या, ते सिरियसली घ्या एक्झाम. थोडं टेन्शन येऊ द्या जरा अभ्यासाचं. ओके. जसं 12वीला टेन्शन घेत होतात तसंच हे पण आहे. ओके. समजतंय का? टेन्शन आलं का जास्त? हॅलो. मला वाटतं टेन्शन घ्या म्हटलं की सगळ्यांनी एकदम टेन्शन घेतलं का काय? टेन्शन घ्यायचं म्हणजे डीप फक्त स्टडी करा. सोप्पा आहे. तुमच्या 12वी पेक्षा हा सिलेबस खूप सोप्पा आहे. तुम्हाला वाटत असेल सोप्पा आहे का अवघड वाटतंय? अभ्यासापेक्षा जास्त असाइनमेंटचं टेन्शन आहे. हो, असाइनमेंटचे मुलं रात्रभर जागून सबमिट करतात असाइनमेंट. तर एवढे असाइनमेंट नाही. 12वीला किती लिहित होता तुम्ही? बायोच्या डायग्राम कसल्या काढत होता? बायो होता का नव्हता बायो तुमचा? नव्हता. बायो म्हणून तर ठेवला नव्हता. ज्यांचा डबल ग्रुप आहे त्या मुलांना विचारा. ए ग्रुपचं एवढं टेन्शन मॅथ्सचं प्लस बायोच्या डायग्राम असल्या डेंजर असतात ना, तुम्ही पाहिले नाहीत. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री जेवढे प्रॉब्लेम्स होते तुम्हाला त्याच्यापेक्षा हे कसं वाटतंय, सोपं आहे ना? प्रॉब्लेम एवढे टफ नाहीत, हो की नाही? हा मॅडम. फर्स्ट इयरचा सिलेबस सोपा आहे. सेकंड इयर, थर्ड इयर जसं होईल तसं तुम्हाला टफनेस वाढत जातो. ओके. झालं का? हे लिहून झालं? Yes, ma'am. ओके. ठीक आहे. 1 मिनिट राहिले लेक्चरला. अजून कुणाला काय अडचण असेल तर विचारा. साक्षी, हा मॅम. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा हाय म्हणून. माझं थोडं पर्सनल काम आहे तुमच्याकडे. ओके मॅम, करते. हा. आताच करू का? हा, ओके करा. हा. ओके. कुणाला काय अडचण आहे का? अभ्यास तेवढा सिरियसली करा. 5 तारखेला आपला पहिलाच पेपर आहे केमिस्ट्रीचा. MCQ वाचा प्लस ISC UT2 ला जे क्वेश्चन आले होते ते MCQ मध्ये दिलेले आहेत. आणि आता तुमची एक्झाम ही कशी असतील, कसे क्वेश्चन्स असतील त्याची आयडिया आम्हाला पण नाही. त्यामुळे तुम्ही एकच तुमच्याकडे पर्याय, जेवढे आम्ही नोट्स तुम्हाला देत आहोत त्या डिटेल मध्ये वाचा, डीप मध्ये त्याचा स्टडी करा, सुपरफिशियल करू नका. ओके. तुमचे काय अडचण असतील तर मला कॉल करून किंवा मेसेज करून विचारलं तरी चालतील. मी त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. ओके. अटेंडन्स सगळ्यांनी टाकली ना?
अटेंडन्स टाकली नसेल तर टाका. Okay, we'll stop here.